खरी शिवजयंती कोणती? तारखेनुसार होणारी की तिथीनुसार होणार? शिवजयंती ही वर्षातून 3 वेळा साजरी होते हे तुम्हाला माहिती आहे का? होय, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा हा वाद कायम आहे. पहिली तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्र सरकारने महाराजांच्या जन्मतारखेचा वाद मिटवण्यासाठी समिती स्थापन करून आणि इतिहासकारांची मदत घेऊन 19 फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली. परंतु काहींना ही तारीख न पटल्याने वाद सुरू राहिला आणि समोर आली दुसरी तारीख 6 एप्रिल 1627. स्थानिक लोककथांवरून ही तारीख महाराजांची खरी जन्मतारीख म्हणून समोर आली. या तारखेचा वाद मिटावा म्हणून सरकारने या 6 एप्रिलला म्हणजे तिथीनुसार वैशाख वैद्य द्वितीया शके 1559 ला महाराजांची तिथीनुसार जयंती असं जाहीर केले. पण इथेच न थांबता तिसरी तारीख देखील समोर आली 15 मार्च 1627. ज्येष्ठ शिवचरित्रकार डॉक्टर के.ए. केळुस्कर यांनी ही तारीख आणि फाल्गुन वैद्य तृतीया ही तिथी शोधून काढली. यानंतर सरकारने 1996 साली फाल्गुन वैद्य तृतीया ही तिथीनुसार आणि 19 फेब्रुवारी ही तारखेनुसार शिवजयंती असल्याचे जाहीर केले. 6 एप्रिल ही तारीख वगळता 19 फेब्रुवारी या तारखे दिवशी आणि फाल्गुन वैद्य तृतीया या तिथी दिवशी महाराजांची जयंती आपण सर्व साजरे करतो. तारखांचा हा वाद कायम राहील, पण महाराजांच्या विचारांवर आपण ठाम राहूया. तुम्हाला या तारखांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.